मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस बरसतोय। दादर पूर्व भागामध्ये पाणी साचलेले आहे। सायनमधील किंग सर्कल भागातही पाणी साचले। पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे। सायन येथील किंग सर्कल परिसरामध्ये आपण बघतोय पाणी साचण्यास सुरुवात झालेला आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी पाणी साचलं होतं, मात्र पंप कार्यान्वित करण्यात आले असून पाण्याचा निचरा हा वेगाने होत असला तरी मुसळधार पावसामुळे पुन्हा पाणी त्याचप्रमाणे साचत असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी दादर पूर्व येथील भाग असेल, सायन येथील भाग असेल, त्याचे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, या ठिकाणी BSTचे कर्मचारी सुद्धा रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे सायन येथील या किंग सर्कल परिसरामधील जे पंप आहेत, पाणी उपसा करणारे पंप, ते सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। एकूण 3 पंप या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या पंपाच्या सहाय्याने आपण बघतोय पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जातो। तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठीचा सुद्धा प्रयत्न हा मुंबई पोलीस वाहतूक शाखेकडनं या ठिकाणी करण्यात येतोय। एकूणच पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, त्यामुळे मुंबईकरांनी जपून घराबाहेर पडावं, काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे हायटाईड सुद्धा 1:30च्या सुमारास या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात लाटा या उसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी राज्य आपत्ती दलाचे काही प्रतिनिधी असतील, तसेच मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, हे समुद्र चौपाट्यांवरती तैनात करण्यात आलेले आहेत। आणि एकूणच काळजी ही मुंबईकरांच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिका तसेच राज्य सरकारकडून घेण्यात येते। कॅमेरा पर्सन सुमेश भालेरावसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई।